माझ्या तमाम मराठी बहिणी भावांनो, मी 1976 पासून जी तुम्हाला शिकवण देतो किंवा वॉर्निंग देते म्हणा की आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ ब्राह्मणवाद आहे. विषारी जमातीची जी छलकपटी चाल आहे ती आमच्या बहुजनांना कळत नाही आणि ज्यांना कळतंय ते त्यांच्या खाली दबलेले आहेत. काल प्रवीण गायकवाडवर झालेला हल्ला जर आपण बघितला तर त्यांचा तर इतिहास बघू की त्यांनी महात्मा गांधीचा खून हस्ते पर हस्ते करण्याचा प्रयत्न केला, 2-3 लोकांना मध्ये घातलं, पण ते यशस्वी झाला नाही म्हणून गोडसे स्वतः महात्मा गांधीचा खून करायला गेले. प्लॅनिंग किती होतं. त्यावेळी सुद्धा सगळे लोक जे सरदार पटेल सारखे बाकीचे लोक होते ते जर ब्राह्मणवाद किती खतरनाक हे ओळखलं असतं तरी गांधींचा खून झाला नसता. यांनी गांधींवर 7 अटेम्प्ट केले. आता तो विषय आपला नाही. आज प्रवीण गायकवाडवर हल्ला झाला काल आणि त्याच्यात आता दिसलं की भाजप संबंधितच लोक आहेत, त्यांच्या निर्णय संघटना आहेत, ते बहुरूपी आहेत, मदारी आहेत. काम त्यांचं एकच, देशाला डिस्टर्ब करायचं. सामान्य माणसाच्या सुखात मी किती वेळा सांगितलं की आपल्याकडे जी मन आहे खड्यात, खंडीच्या वर्णात मुतून सगळ्यांचं वाटोळं करायचं. प्रवीण गायकवाडवर हल्ला करण्याचं कारण म्हणे संभाजीचं नाव एकेरी घेतात. तेच पानसरेंचं पण ते खोटं आहे. ते खोटं आहे. प्रवीण गायकवाड उत्तम प्रकारे ब्राह्मणवाद कसा आहे त्याची मांडणी करतो म्हणून प्रवीण गायकवाड हल्ला केला. संभाजी महाराजांचं नाव एकेरी घेतलं, शिवाजी महाराजांचं नाव एकेरी घेतलं. हे पानसरेंनी सुद्धा हल्ला केला त्यावेळा. पानसरेला मारलं तेव्हा काय त्याचा संबंधच नव्हता. शिवाजी कोण होता, संबंध होता हुकील करकरे हे आम्ही विषय घेतला होता. त्यामुळे यांनी आता मला सुद्धा असे मेसेज आलेले आहेत की तुमचा काटा आम्ही तुमच्याच माणसाकडून काढू, तुमचीच माणसं तुम्हाला मारतील अशी व्यवस्था आम्ही करू. त्यामुळे आमच्या ह्या बहुजनांना कसं समजून सांगायचं की तुम्ही कुणाच्या आधिपत्याखाली कामं करता, कुणाची गुलामी करता हे तुम्हाला कधी कळणार. आणि म्हणून मी असं ठरवलंय की दररोज आमच्या दुःखाचं मूळ ब्राह्मणवाद काय आहे याच्यावर 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ दररोज करायचं ठरवलं मी. आणि मी तुम्हाला तो 5000 वर्षाचा इतिहासासहित पुराव्यासहित सांगणार आहे. माझी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही जेवढा जास्तीत जास्त सर्क्युलेट करता येईल तेवढा करा. प्रवीण गायकवाडचा भ्याड हल्ल्याचा निषेध करा. आणि हा प्रवीण गायकवाडवर हल्ला नाहीये, हा बहुजन समाजावर हल्ला आहे, ब्राह्मणवादी विचारांचे विरोध करणाऱ्यावर हल्ला आहे, फडणवीसांना विरोध करणाऱ्यावर हल्ला आहे. तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा, फडणवीसवर स्वतःवर खुनाचा आणि बलात्काराचा आरोप होता. त्याचं चार्जशीट मी पत्रकारांपुढे दिलं होतं, परंतु कुणी तो छापलं नाही आणि त्यांनी तो नंतर रफादफा केला. मुख्यमंत्री झाल्यावर काय लागतं, आमच्यावरचे गुन्हे 10-20 वर्षापूर्वीचे काढत नाहीत, स्वतःच गुन्हा ताबडतोब काढून टाकला. जय भारत, जय शिवराय.